नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे बंडखोर, घुसखोर आणि मूल निवासी. मित्रहो, काही कारणामुळं 1-2 दिवसासाठी मी माझी व्हिडिओची जागा बदलली आहे. नाहीतर महाविकास आघाडीतील कोणत्या तरी समर्थकाला असं वाटेल की मी पण माझी दैवतं बदलतो की काय. आज कोल्हापुरामध्ये उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. त्यावेळेचं त्यांचं भाषण म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे. बारामतीमध्ये शरदचंद्र पवार यांचं भाषण झालं आहे. ते निवृत्तीची भाषा करू लागले आहेत. ते भावनिक आवाहन आहे की माझी ही शेवटची निवडणूक आहे, त्यामुळे कसंही करून योगेंद्र पवारला निवडून द्या. मित्रहो, थोडा बदल म्हणून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या बरोबरीनं झारखंडमध्ये जी विधानसभेची निवडणूक होणार आहे तिकडे आपण थोडं लक्ष देऊ. काल तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची एक प्रचार सभा झाली. त्यांनी असं सांगितलं की झारखंडमध्ये या निवडणुकीत जर भाजप विजयी झाला तर युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू केलं जाईल. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू केलं जाईल. आता याला झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी जे उत्तर दिलं आहे त्याचा समाचार आपल्याला घ्यायचा आहे. आम्ही हे असं तुम्हाला काही करू देणार नाही झारखंडमध्ये, अशी घोषणा हेमंत सोरेन यांनी केली आहे. म्हणजे मुसलमानांना राष्ट्रीय प्रवाहात खेचून आणण्यासाठी केंद्र सरकार जे जे प्रयत्न करत आहे त्याला हेमंत सोरेन यांचा विरोध आहे. या देशात मुसलमानांना जसं राहायचं असेल तसं त्यांना राहू द्यावं. हिंदूंनी मात्र संविधानाच्या मर्यादा पाळाव्या, पण मुसलमानांना संविधान लागू नये असा त्याचा अप्रत्यक्ष अर्थ आहे. संविधान बचाव, संविधान धोक्यात आहे अशी घोषणा देऊन लोकसभेची निवडणूक लढवली महाविकास आघाडीनं, आणि आत्ताही विधानसभेच्या निवडणुकीत संविधान धोका आहे हा त्यांचा इशारा देणं चालूच आहे. त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की संविधानाला धोका हेमंत सोरेन यांच्या पक्षापासून आहे, कारण ते मुसलमानांना राष्ट्रीय प्रवाहात येऊ देत नाही. दुसरं विधान काय केलं हेमंत सोरेन यांनी, झारखंडचे मुख्यमंत्री? ते म्हणाले केंद्रीय सरकार आणि पंतप्रधान विशेषतः नरेंद्र मोदी यांची सगळी धोरणं ही दुटप्पी आहेत. आता बांगलादेशातून जे घुसखोर येतात त्यांच्याविषयीचं धोरण पहा. तुम्हाला बांगलादेशातील घुसखोर नको आहेत, मग तुम्ही बांगलादेशाच्या त्या ज्या पंतप्रधान होत्या शेख हसीना, त्यांचं विमान आपल्या भूमीवर का उतरवू दिलं आणि त्यांना आश्रय का दिलात? आता हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री आहेत, एक घटनादत्त पद ते सांभाळत आहेत. गोपनीयतेची आणि गांभीर्यपूर्वक त्यांनी शपथ घेतलेली आहे पदभाराची. त्यांना घुसखोर आणि शरणार्थी याच्यातला फरक कळत नाही. शेख हसीना यांनी भारताकडे आश्रय मागितलेला आहे, आणि आश्रय देणं हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियमावलीप्रमाणे प्रत्येक देशाचं कर्तव्य आहे. ती मानवतेची सेवा आहे. कारण शेख हसीना, शेख मुजीबुर रहमान यांच्या संपूर्ण कुटुंबियांची, ज्यांनी बांगलादेश निर्माण केलं, त्यांची हत्या तुम्ही करू शकता. शेख हसीनांचा जीव उडवणं, त्यांचा जीव घेणं हे म्हणजे तुमचा हातावरचा मळ आहे, डाव्या हातावरचा. त्यामुळे त्यांना संरक्षण दिलेलं आहे. पण शरणार्थी जो असतो तो ज्या देशात आश्रय मिळतो त्या देशाच्या बंधनात असतो. हेमंत सोरेन यांना हे कळलं पाहिजे की जे घुसखोर येतात त्यांना कोणतीही बंधनं नको असतात, आणि मुळात ते बेकायदेशीर येतात. त्यांना हवं असतं रेशन कार्ड, त्यांना हवं असतं नागरिकत्व, पण ते काम करणार असतात ज्या देशातून आले ते. म्हणजे बांगलादेशचं जे हित आहे ते हित जपण्यासाठी ते या देशात नागरिक म्हणून राहून सर्व प्रकारची काळी कृत्य करणार असतात, आणि याला हेमंत सोरेन यांचा पाठिंबा आहे.
घुसखोर आणि शरणार्थी यांच्यातला फरकसुद्धा ते लक्षात घेऊ इच्छित नाहीत. याचा अर्थ त्यांची राजकीय समज ही किती अधपतित झालेली आहे हे आपल्याला लक्षात येईल. आणि अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडीतले लोक जे करतायत, लढवतायत, ते बसलेले असतात मांडीला मांडी लावून. दुसरी एक गंमत पहा. दिल्लीमध्ये काल संविधान बचाव संमेलन झालं. तिथे जमियत उलेमाए हिंद या संघटनेचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांचं भाषण झालं. त्यांनी सांगितलं की आपल्या देशामध्ये धर्माच्या नावावर उगाचच तंटे बखेडे होत आहेत आणि माणसाची ओळख ही धर्मावरून केली जाते. ते चुकीचं आहे. कारण मुसलमान हे या देशातले मूल निवासी आहेत. ते या देशातलेच आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांच्या धर्माकडे लक्ष नका देऊ. आता हे त्यांनी कोणत्या घटनेला उद्देशून केलं आहे काही कळाल मार्ग नाही. पण माझा तर्क असा आहे की अयोध्येमध्ये योगी आदित्यनाथ यांनी जी आज्ञा काढलेली आहे की प्रत्येक उपाहारगृहानं आपल्या दुकानावर पाटी लिहिताना त्यात त्या दुकानाच्या चालकाचं नाव आणि आतल्या नोकर सेवक वर्गाचं नाव आणि त्यांचे पत्ते पण दिले पाहिजेत. त्यामुळे जे खाणारे लोक येतात, गिराईकं, त्यांना कळेल की या हॉटेलात आपण जायचं की नाही. कारण तिथे काहीतरी अशा भानगडी झाल्या की खाण्याच्या पदार्थात नको ते पदार्थ मिसळले गेले आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. तर त्यावर प्रतिबंधक उपाय म्हणून योगी आदित्यनाथ यांनी आज्ञा काढलेली आहे. त्याला उद्देशून हे जर केलं असेल विधान अरशद मदनी यांनी, तर त्यांना काही प्रश्न विचारता येतील. ते उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले काही विचारणार नाही. ते आपणच हिंदूंनीच विचारायला पाहिजे. मूल निवासी आहेत ना मुसलमान, असं तुमचं म्हणणं आहे ना. चला मग, राम या देशाचा मूल निवासी आहे, श्रीकृष्ण या देशाचा मूल निवासी आहे, शिवाजी या देशाचा मूल निवासी आहे. इस्लामची स्थापना होण्याच्या आधीपासून गणपतीची उपासना या देशात चालू आहे. पण तुम्ही जर मूल निवासी आहात तर रामजन्मभूमी आंदोलनाला तुमचा विरोध का? त्यावेळेला हे अरशद मदनी यांनी काही विधान केलं आहे का, निवेदन काढलं आहे का की रामजन्मभूमी आंदोलनाला विरोध करू नका, इस्लामच्या आधीपासून राम या देशाचा आदर्श राष्ट्रीय पुरुष आहे. आता कृष्ण या देशाचा मूल निवासी आहे. इस्लामच्या जन्माच्या आधीपासून तो आहे. त्यांनी गीता सांगितलेली आहे. या देशाचा प्रेरणा स्रोत आहे तो. या देशाच्या भावविश्वामध्ये राम आणि कृष्ण आहे. मग कृष्णाच्या नावानं जे मंदिर होतं मथुरेला, त्या मथुरेवर तुम्ही अतिक्रमण करून तिथे मशीद का बांधली आहे? आता अरशद मदनीने एक निवेदन काढलं पाहिजे की ती मशीद तिथून तुम्ही हलवा आणि ती जागा हिंदूंच्या स्वाधीन करा. कारण कृष्ण हा मूलनिवासी आणि मुसलमान हे मूलनिवासी असल्यामुळे त्यांची निष्ठा ही कृष्णाकडं पाहिजे. जे मूलनिवासी नाही त्यांचा अभिमान तुम्ही का बाळगता? शिवाजी हा मूलनिवासी आहे, मुसलमान हे मूलनिवासी आहेत. मग या देशातल्या मुसलमानांनी अफजल खानाचा अभिमान का बाळगावा? त्यांनी प्रतापगडावर अफजल खानाचं स्मारक का उभारावं? उलट अफजल खानाचा त्यांनी निषेध करायला पाहिजे, कारण तो शिवाजी महाराजांना मारायला आला होता. मग तुम्ही या देशात मूलनिवासी म्हणून राहू इच्छिता, पण तुम्ही अभिमान बाळगणार परक्यांचा. तुम्हाला फरक कळतो का परके आणि मूलनिवासी याच्यातला? सोमनाथच्या मंदिरावर मोहम्मद गझनी जेव्हा आक्रमण करून आला तेव्हा त्यानं मूर्ती फोडू नये म्हणून सोमनाथच्या पुरोहितांनी त्याला सांगितलं, तुला पाहिजे तेवढे पैसे आम्ही देतो पण मूर्ती फोडू नको. तो मोहम्मद गझनी म्हणाला, तुम्हाला मी काय व्यापारी वाटलो का? सौदा करायला आलो आहे का मी इथे?
मी मूर्तीभंजक आहे, मी मूर्ती फोडायला चालू आहे आणि तुमच्या मूर्ती मी फोडणार आहे. पैशाची लालूच कोणाला दाखवता? हा फरक आहे. बाहेरून येणारे आक्रमक आणि मूलनिवासी माणूस मूर्ती फोडणार नाही. त्यांनी जर मूर्ती फोडायला हात उंच केला तर त्याचा अर्थ त्यांनी मूलनिवासित्व त्याचं सोडलंय, त्यागलंय. आणि जी परक्यांची संस्कृती आहे ती त्यांनी आपली केली आहे. त्यांच्याविषयी या देशातल्या माणसांना आदर आणि अभिमान का वाटावा? गणपतीच्या उत्सवामध्ये गणपतीची विटंबना करण्यामध्ये मूलनिवासी मुसलमानांना आनंद का वाटतो? हा सगळा विचार महाविकास आघाडीच्या महाराष्ट्राच्या यावेळच्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा मतदारांनी करायला पाहिजे की त्यांनी कितीही आश्वासनं दिली तरी या देशाचा जो मुख्य प्रवाह आहे त्याच्या विरुद्ध, राष्ट्रीय प्रवाह जो आहे त्याच्या विरुद्ध उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले हे काम करत आहेत. आणि त्यामुळे भारताची एकसंधता, भारताची एकात्मता, भारताची सार्वभौमता, नुसतं भारताचं संविधान नव्हे, भारताचं स्वातंत्र्य धोक्यात येते. ते धोक्यात आणणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्यांच्याशी यांची हात मिळवणी आहे, अप्रत्यक्ष. म्हणून त्यांचा पराभव करायला पाहिजे. त्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आणि झारखंड विधानसभेची निवडणूक यांचा संबंध हा असा आहे. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.